हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर मला असं वाटतं की हा ब्लॉग मी 1 वर्षातून स्टार्ट करतो आहे, कारण माझ्या चॅनलला बरेच वर्ष झालेत मी ब्लॉग नाही टाकला. तर आता असं वाटलं मनापासून की आत्तापासून ब्लॉग बनवावा आणि तो शूट करून टाकावा. तर आजपासून आपली सुरुवात झालेली आहे ब्लॉग टाकण्याची. तर मस्त गुड मॉर्निंग झाली आहे. आज तारीख आहे 24 डिसेंबर 2025. तर आमच्याकडे असं काही वातावरण असतं रोजचा सकाळी. तर आय थिंक सकाळचे 9:30 वाजल्यात आणि आता पप्पा दुकानात जाणार आहेत. मी आता परत ब्लॉग चालू केलं 1 वर्षातून. काय बघता? 1 वर्षातून ब्लॉग चालू केला आहे. असंच पुढे जा. पुढे कसं जाऊ? सपोर्ट नाही करत मला कोण घरचे ब्लॉगमध्ये. आता हळूहळू असे ब्लॉग बनवून पुढे जायचं. आता दिदीचं लग्न आलं आहे, बस्ता पण बांधला काल. असं बोला जा. हेलो गाइस, वेलकम बैक टू न्यू ब्लॉग. तो अभी पप्पा जा रहे हैं एक दुकान में जाके वो डायरेक्ट रात को आएंगे और मम्मी कॉल पे बोल रही है. असा करून ते फेमस होतो डायरेक्ट. बाकी काही बोलायलाच नसतं, एकदम सिंपल असतो ब्लॉग. अभी मैं लैपटॉप देख रहा था, अभी मैंने टोस्ट खाया. अभी इधर ऐसा ही पड़ा रहा तो मम्मी मेरे को डांट देगी बहुत बहुत ही ज़्यादा. अभी ऐसा चुपके से रखने का. इधर रुपाली एक बात बताऊँ, अभी मैं वीडियो एडिट करता हूँ ना, तो मैंने गिम्बल देखा था ऑनलाइन. तो मैंने मामा को बताया मेरे को एक गिम्बल चाहिए. तो मामा ने मेरे को गिम्बल दिया, पर वो मेरे को आता ही नहीं यूज़ करने. तो अभी इधर रखा है वो गिम्बल, तो यूज़ करने आता ही नहीं मेरे को. मतलब ये लिया था मैंने, ये देखो, ये जमता ही नहीं मेरे को. तो अभी क्या करूँ इसका कुछ समझ नहीं आ रहा है. तो गिम्बल घेतलाय रुपेश आणि गिफ्ट. मस्त आहे. तुम्हाला तुम्हाला काय नको ना. रुपेश आणि गिम्बल घेतलेला मला, तर हा जमत नाही. आता ह्याला शिकणार आहे मी हळूहळू. तर हा रोज इथे तसा पडून असतो. हे नेहमी फोनवरच बिझी असतात दोघे जण नुसते. ही मम्मी काम करत असते नुसती. आंघोळ केली का नाही? का सफाई झाल्याशिवाय अंघोळ नाही. असं पण असते? हे बघ, हे पूस. लोकांना वाटेल की मी तुला काम लावतो, असं काय नाही. मी पण काम करतो. मम्मीकडून ऐकून घे खोटं वाटते तर. मी काम करतो का नाही ग? अय हो, भरपूर. इकडे बघ, बाहेरची कामं सगळी इकडे बघ, इकडं. खूप खूप काम करते. काय पण खोटा नको, खरा खरा सांग. हो ना, करतो ना घरातली पण करतो, बाहेरची पण करतो. हा, ओके. आमची मम्मी रोज काम करते खूप. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे आमचे बाबा चालल्यात. काका बा, व्हिडिओ. तर आज मला आजीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. तिचा खूप पाय दुखतोय आणि तर तिचा आज उपचार करून दाखवायला आपण. तर आता निघूयात थोड्या वेळात. तर चला. 4 व्हीलरने येऊ नका, आईला आज दवाखान्यात न्यायचं. खाली चावी आहे बाईकची. नाही, वरच आहे, थांबवर चावी देतो. 1 मिनिट टू गो. ती चावी द्या. तर आपल्या 4 व्हीलर भेटले. खूप माखले पण आय थिंक ती धुवायला लागेल. तर चला. तर आता मी खाली चाललोय. तर आता मी खाली आलो. आई, आपल्याला दवाखान्यात किती वाजता जायचं आहे? 12:30 नको ना, थोडा लवकर जाऊ. तो किती वाजता चालू होता दवाखाना? डॉक्टर. मग आपण 10:30 निघू आता लगेच. चालेल. गाडीची चावी घेतली मी. पूजा झाली. चालले फुलट लावायचे. पूजा केल्या. हो हो, पण तिला व्लॉग मध्ये दाखवायची नाही ना दीदीला. ते आलंय तर. तेव्हा आमची काकी आली. काय करते ते दाखव. अरे रे 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 रे. तर त्या दिवशी दीदीचा साखरपुडा होता. 2 दिवस झाले. तर पूर्ण सेटअप मी लावलेला, आता पूर्ण काढलाय. तर हा आता पूर्ण वर न्यायचं आहे मला. पूर्ण आता मी
काढून त्याला पूर्ण बांधून वगैरे त्याला रेडी ठेवलाय. पप्पा परत एकदा खाली आल्यात. पप्पा काही दुकानात जायचं नाव नाही घेत. ऐका आला थोड्या माग आहेत त्या. ध्रुव, तुला क्रिसमस माहिती काय असतो? काय असतो बघू घाल. बाबा, गटार साफ करण्याचं काम चालू आहे इकडे. तयारी करून नाही, चाल पटकन जायचं आपल्याला दुगाड वाटायला. ये ये ये. काही आता मी गाडी धुवत घेतले. दिसतो का मी? इकडे बघ, ऐका जरा. काय बाबा, फॉग चालू करायला मला ठेवले नाही. काकी बघा कशा असतात. आमच्या व्लॉगिंग सुरू केले. काकी ऐका ना पटकन. काकी बोला पटकन. एवढा वेळ लावते. लागला होता राजा. मग नाही. नाही लागला. जोरात लाव. चला. आता जस्ट काकाचा कॉल आलता, तर जो आम्ही दवाखान्यात चाललेलो तर तो स्टाफ पूर्ण बीचवर फिरायला गेलात बाहेर. आता आई आपल्या घरी जायला लागेल. चल आपलं नशीब. ऋषी कंटेंट दिला डायरेक्ट. कंटेंट दिला. पोचलोय घरी नाक्यावर अनगावला. आता आईला नारळ पाणी घ्यायचंय. तिला उठवत पण नाही. उठवत नाही ना, उठवत नाही. उपचार पण नाही झाला. या काय निघले ते डिक्कीचा. नारळ पाणी घ्यायचं इथून. गाव आहे. ही पण जी क्लास आहे का बघू. हे बघ, हिला जोरात आपटायला लागते. असा आहे तो खोटा. आता मी आणि ऋषिकेश भिवंडीला चाललोय. मी जे कपडे शिवायला टाकले होते ते कॅन्सल करायची इच्छा चालली. तर नवीन डिझाईनमध्ये आपण कपडे शिवूयात. त्याचा पण काहीतरी काम आहे भिवंडीला, तो पण करूयात. काय नाव आहे? बोल ना. दुडी राणी बोल. दुडी राणी. कुठे नाही लायकीची गाडी बघ कवरी मातली. आमच्या भावाच्या गॅरेजला आलो आम्ही. युवराज कासार नाही, युवराज घरत. काय लावायचे? मी पुढे जातो, त्याची गाडी धुसतोपर्यंत पप्पांना गाडी द्यायची आहे पंच. ऋषिकेश आला, आता मी निघतो. चला चल. आता निघालोय आम्ही भिवंडीला जायला. गाडी बिडी मस्त धुतली चकाचक एकदम. आता याला काम आहे. तुला टेस्ट काय कुठे काय लायसनचं काम याचा आणि माझा कपडे शिवायचे लावटीला. तिकडे पण बघूयात कसा काय विषय काय. आता बघूयात. आता धुळे बघा तुम्ही. गाणी पण ऐका जरा. गाणी नाही, कॉपीराइट आहे. आता लायसनचं काम करायला आलोय आम्ही. ब्लॉगर झालाय ना ऋषिकेश. लायसन काढायला या. ऋषिकेश कर ऍड. दादांचं नाव काय? काय? दीपेश गुळवी. चालले कपडे शिवायला. तर चला आता गाणं एक पहिले. कोणतं आहे हे बघ. आता आम्ही रोलॅक्सला जेवायला चाललोय. तर चला. चलो गाईज. आता पोचलोय रोलॅक्सला.
आता निघलोय आवटी का रावटीला. वरती घे वरती बस. घरी निघालो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आलेलो आहेत. आता निघूयात. फेवरेट गाणं लागलेलं आहे काहीच गाणं आहे का फक्त. हा सॉन्ग लवर आमचा ऋषिकेश भांबरे. तर आज आपला एवढाच व्लॉग होता, पहिला व्लॉग 1 वर्षातला. तर आपण भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.